Hello everyone, my dear students. I am the director and founder of LTP, that is Lokhande Search Tutorial for Polytechnic and Engineering. तर आज तुमच्या समोर येताना अतिशय आनंद होऊन राहिलेला आहे, कारण आपली जी मेहनत होती ते बिलकुल परफेक्टली यशस्वी झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे. जेवढेही प्रॉब्लेम आपण बॅचमध्ये सोडवलेले आहे, आपल्या कॉपीमध्ये सोडवलेले आहे, ते सर्व ॲज इट इज आपल्या PA टेस्ट 1 मध्ये आलेले आहे. तर जे माझे विद्यार्थी आहे, मला माहिती आहे तुम्ही आउट ऑफ पेपर सोडवला असेलच नक्की, पण जे माझे स्टुडंट नाही आहे, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपले स्वतःचे आन्सर चेक करू शकता. कारण माझ्या स्टुडंट लोकांना आन्सर चेक करायची गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडीच त्यांच्या बुकमध्ये सॉल्व केलेले आहे. पण तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, आपले आन्सर्स चेक करून घ्या. आणि रेग्युलर स्टुडंट, बॅच स्टुडंट तुम्हीसुद्धा या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, सो दॅट तुमचे काही मिस्टेक्स किंवा मग काही करेक्शन असेल तर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. काही तुमच्या प्रॉब्लेममध्ये काही चुका झाल्या तर ते तुमच्या लक्षात येईल. ओके, तर चला स्टार्ट करू व्हिडिओला. व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकते कारण पूर्ण पेपर सोडवायचा आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओला व्यवस्थित पहा. तर स्टार्ट करू बेटा आपण एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 आपल्या बॅचच्या टॉपिकमध्ये, कोणत्या टॉपिकमध्ये, प्रूव्ह दॅट, शो दॅट प्रॉब्लेममध्ये जायचं आणि पाहून घ्यायचं हा प्रॉब्लेम आपल्या कॉपीमध्ये सोडवलेला आहे. तर कसं सॉल्व केलं होतं बेटा आपण? पहिले LHS घेतलं होतं. LHS इज 1/log 6 to the base 3 plus 1/log 6 to the base 8 plus 1/log 6 to the base 9. हे आहे आपलं LHS. आणि LHS सॉल्व करून आपण काय आणू? RHS. किती आणायचं आपल्याला? 1. तर सर्वात पहिले बेटा आपण कोणता रूल लावू इथे? चेंज ऑफ बेस रूल. तर चेंज ऑफ बेस रूल काय म्हणतो? जर log a to the base b असेल तर याला काय लिहिता येईल बेटा तुम्हाला? 1/log b to the base a. सो log a to the base b ला आपल्याला काय लिहिता येईल? 1/log b to the base a लिहिता येईल. ठीक आहे. तर इथे पहा बेटा 1/log b to the base a आहे. 1/log b to the base a आहे. याला काय लिहिता येईल? log a to the base b. म्हणजे 1/log b to the base a is equal to log a to the base b. म्हणजे इंडेक्स ऐवजी काय करायचं आहे? बेस, आणि बेस ऐवजी इंडेक्स रिप्लेस करायचं आहे. सिमिलरली बेटा 1/log b to the base a which is equal to log a to the base b. तर b to the base a असेल तर काय लिहायचं बेटा? a to the base b. which rule? चेंज ऑफ बेस रूल. प्लस सिमिलरली 1/log b to the base x is equal to log a to the base b. तर a आहे 9 आणि बेस आहे किती होणार आता? 6. तर बेस ऐवजी इंडेक्स आणि इंडेक्स ऐवजी बेस. आता बेटा एक फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणता रूल? प्रोडक्ट रूल. तो प्रोडक्ट रूल काय म्हणतो? जर log a to the base x plus log b to the base x plus log c to the base x जर असेल तर याला काय लिहिता येईल बेटा आपल्याला? याला लिहिता येईल log a b c to the base x. तर कोणता रूल म्हणतो आपण बेटा याला? प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल काय असतो? log a plus log b plus log c is equal to log a b c. तर टर्म अँड कंडिशन काय प्रोडक्ट रूलची? बेस सेम असले पाहिजे, कोएफिशियंट 1 असले पाहिजे. तर चेक करू बेटा आपण. बेस सेम आहे 6 6 6, कोएफिशियंट 1 आहे. कोणता रूल? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल log a into b into c to the base 6. So log 3 into 8, 8 3 are 24, 24 9 are 216 to the base 6. So 3 into 8, 8 3 are 24, 24 9 are 216. तर हे मिळेल आपल्याला व्हॅल्यू. आता 216 आणि 6 मध्ये काय रिलेशन आहे? तर 216 जो आहे बेटा तो 6 चा काय आहे? क्यूब आहे. 216 काय आहे? 6 चा क्यूब आहे. आणि टू द बेस काय आहे? 6. सो log 216 इज अ 6 क्यूब टू द बेस 6. तर पॉवर मध्ये 3 आहे. 3 कुठे आणाल बेटा? मल्टिप्लाय मध्ये. सो log 6 टू द बेस 6. सो 3 log 6 टू द बेस 6 इज 1. तो कोणता रूल लावला बेटा आपण इथे? पॉवर रूल. कोणता रूल आहे या? पॉवर रूल. log a टू द पॉवर m log a.
म्हणजे बेटा लॉग 6 टू दी पॉवर 3 आहे, पॉवरमध्ये 3 आहे, 3ला कुठे आणलं मल्टिप्लाय, एम पॉवरमध्ये एमला मल्टिप्लायमध्ये आणलं, तसंच 3 पॉवरमध्ये या 3ला मल्टिप्लायमध्ये आणलं. अँड लॉग 6 टू द बेस 6ला कोणता रूल लावला बेटा आपण, लॉग ए टू द बेस ए. लॉग ए टू द बेस ए किती होतो 1. सो लॉग 6 टू द बेस 6 किती होईल 1. सो 3 1 जा 3. तर हे आपल्याला काय करायचं होतं, आणायचं होतं. आणि क्वेश्चन पेपरमध्ये मला वाटते तुम्हाला LHS दिलेलं आहे आणि RHS. तर RHSमध्ये तुम्हाला दिलेलं आहे 1. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी आयडेंटिफाय करू शकलो नाही पेपरमध्ये क्वेश्चन काय आहे इथे. ठीक आहे. कारण तुम्ही जे मला इमेज पाठवली इथे 8 9 आहे, काय आहे काही समजलं नाही. पण प्रॉब्लेम अशा पद्धतीने आहे, तुमचं ॲन्सर 1 आलं पाहिजे. म्हणजे इथे काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू जे आहे ते तुम्ही जे इमेजमध्ये पाठवली ते मला क्लिअर दिसली नाही, त्याच्यामुळे इथे 9 आलेलं आहे. तर याला करेक्शन करून घ्याल. माझ्या सोल्युशनचा ॲन्सर किती येत आहे 3 आणि तुम्हाला पाहिजे 1. म्हणजे होऊ शकते बेटा प्रॉब्लेममध्ये मी ह्या व्हॅल्यूज चुकीच्या लिहिल्या असू शकते, कारण इमेजमध्ये क्लिअर दिसत नाही आहे मला. पण सोडवायचं याच पद्धतीने, ॲन्सर तुमचं 1 येईल जर तुमचे बेस जर चेंज असेल तर. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फर्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 1. त्यानंतर बेटा क्वेश्चन नंबर 1 2 हा पण सेम एक्झाम्पल आपल्या कॉपीमध्ये झालेला आहे, आपण चालू बॅचमध्ये घेतलेला आहे. तर प्रॉब्लेम काय होतं, एक्सची व्हॅल्यू काढायची होती आणि x² - 5x + 11 टू द बेस 5 दिला आहे इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काढायची होती. तर कालच मी तुम्हाला VVIMP मध्ये हा टॉपिक दिला होता. मी फाइंड एक्स काढण्यासाठी एक प्रॉब्लेम येईल आणि 5 स्टार रूल लागेल असं म्हटलं होतं. आता 5 स्टार काय आहे ते माझ्या बॅचच्या स्टुडंट लोकांना समजेल का 5 स्टार रूल का बरं म्हणतो मी. ठीक आहे. पण जे लोक 5 स्टार रूल ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी हा रूल लक्षात घ्यायचा आहे. इफ लॉग x to the base a equal to y, then x is equal to a to the power y. लॉग जर इलिमिनेट करायचं असेल तर काय लिहावं लागेल, इंडेक्स इज इक्वल टू बेस टू दी पॉवर y. दिस इज द डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. तर आपण इथे 5 स्टार रूल लावू. लॉग x टू द बेस a इक्वल टू y. x म्हणजे ब्रॅकेट, a म्हणजे 5 आणि y म्हणजे 1. तर काय होईल बेटा, x इज इक्वल टू, x म्हणजे ब्रॅकेट, x म्हणजे काय, x म्हणजे कम्पेअर करा काय आहे ब्रॅकेट. सो x इज इक्वल टू, a म्हणजे काय बेटा बेस, बेस किती आहे 5 टू दी पॉवर y, y म्हणजे किती आहे बेटा 1. सो 5 टू दी पॉवर 1 किती होईल, 5 टू दी पॉवर 1 होईल बेटा 5. ओके. आणि +5 जर आपण ट्रान्सफर करू लेफ्ट हँड साईडला तर काय होईल तो -5 इज इक्वल टू 0. तर 5 स्टार रूल लावला आपण, एकच रूलनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. लॉग x टू द बेस a इक्वल टू y, देन x इज इक्वल टू a टू दी पॉवर y. 5 टू दी पॉवर 1 बेटा 1 +5 ट्रान्सफर दिस साइड -5. थोडं फास्ट शिकवतो आहे कारण व्हिडिओ थोडा शॉर्ट झाला पाहिजे. ठीक आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. 11 - 5 किती होईल बेटा, 11 - 5 इज 6 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन दोघांची प्रोडक्ट आली पाहिजे +6. दोघांचे काय आली पाहिजे, दोन फॅक्टरची प्रोडक्ट आली पाहिजे +6 आणि ॲडिशन आली पाहिजे -5. असे दोन फॅक्टर आहे बेटा, -3 -2 +6 -3 -2 -5. सो 2 फॅक्टर्स आर -3x -2x +6. अँड रेग्युलर बॅच स्टुडंट तुम्हाला मी ट्रिक दिलेली आहे कॅल्सीवर कसे फॅक्टर काढायचे. ओके. हे मॅन्युअली झालं. तर इथून x कॉमन काढल्यानंतर काय राहणार बेटा x -3. इथून -2 कॉमन काढल्यानंतर काय राहणार इथे x -3 इक्वल टू. तर आता मायनस कॉमन काढल्यामुळे जो प्लस आहे तो मायनस झाला आणि 2 3 जा 6. पुन्हा या दोघांमध्ये हे ब्रॅकेट कॉमन आहे x -3. तर x -3 ब्रॅकेट कॉमन घेतो मी, काय राहणार x -2 इज इक्वल टू 0. सो बेटा x -3 इक्वल टू 0 होईल किंवा मग x -2 इक्वल टू 0 होईल. का बरं, कारण या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो किती आला पाहिजे 0. मीन्स आयदर x -3 0 असायला पाहिजे 0 इंटू एनिथिंग 0, किंवा मग x -2 0 असायला पाहिजे 0 इंटू एनिथिंग 0. मीन्स एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे -3 ट्रान्सफर दिस साइड +3 और एक्सची व्हॅल्यू -2 ट्रान्सफर दिस साइड +2 असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर एक्सच्या किती व्हॅल्यू मिळेल बेटा तुम्हाला,
एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळेल. याचं कारण असं आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर जेव्हा केव्हाही तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार तेव्हा एक्सच्या 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. हे झालं एक्झाम्पल नंबर 2. क्वेश्चन नंबर 1, 2 जे की इझी आहे. किती मार्क्ससाठी होतं? 2 मार्क्ससाठी. आणि बेटा मी तुम्हाला ऑलरेडीच हे आपल्या IMP क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे जे तुम्ही सॉल्व केलेलं असणारच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा लॉगॅरिथमचाच. सिम्प्लिफाय. पहा बेटा जसा ऑर्डर सांगितला होता तसाच पूर्ण क्वेश्चन पेपर उतरलेला आहे. पहिला क्वेश्चन सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, तसाच क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन सांगितलं होतं बेटा सिम्प्लिफाय करायला येईल, सेम क्वेश्चन आलेला आहे सिम्प्लिफाय. पण अतिशय सोपा क्वेश्चन आहे सिम्प्लिफायमध्ये. गिवन इक्वेशन लिहितो सर्वात सुरुवातीला. log 3 प्लस log 5 मायनस log 4. अतिशय इझी प्रश्न विचारला गेलेला आहे. बेसिस नाही आहे आणि कोएफिशियंट ऑलरेडी काय आहे 1 आहे. तर बेटा सर्वात पहिले लावू इथे आपण प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल असतो log a प्लस log b इज इक्वल टू log a इंटू b. तर आता बेस नसल्यामुळे मी इथे फॉर्म्युलीमध्ये पण बेस लिहत नाही. सो log a प्लस log b इज इक्वल टू log a इंटू b. सो log 3 प्लस log 5 इज इक्वल टू log 3 इंटू 5 माइनस log 4 ॲज इट इज. log 4 ॲज इट इज लिहितो बेटा मी. सो log 3 5 जा 15 माइनस log 4 ॲज इट इज. नाउ log a माइनस log b कोणता रूल बेटा? कोशंट रूल. log a माइनस log b which is equal to log a divided by b. So log a minus log b which is equal to log a divided by b. So log a minus log b is equal to log a means 15 divided by 4. So this is the simplification. Simplify means जेवढे लॉगॅरिथमिक टर्म्स दिलेले आहे एका सिंगल लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करणे. या पुढे जर आपण याला सॉल्व करू तर पॉइंट मध्ये आन्सर येईल, म्हणून आपण इथे याला स्टॉप करायचं. सो दिस शुड बी युअर फायनल आन्सर. तर आपण बॅचमध्ये याच्यापेक्षा डिफिकल्ट क्वेश्चन घेतले होते ज्यामध्ये कोएफिशियंट जे आहे ते 1 नव्हता, त्यात बेस सुद्धा ॲड होतं. तर इथे बेस पण नाही आहे आणि कोएफिशियंट ऑलरेडी रेडीमेड 1 बनवून दिलेला आहे. सो दॅट मला नाही वाटत का तुम्हाला हे क्वेश्चन सोडवण्यात काही डिफिकल्टी आली असेल बॅच स्टुडंटला. ठीक आहे. बाकीचे स्टुडंट जे बॅचचे पार्ट नाही आहे बेटा तुम्ही सुद्धा तुमचा आन्सर चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल मी येणार हे 100% सांगितलं होतं आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं मी का क्रॅमर्स रूल जो आहे तो अटेम्प्ट करू नका बिकॉज इट कन्झ्युम्स लॉट ऑफ टाइम. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला डी काढावं लागेल 3/3 साठी, त्यानंतर dx काढावं लागेल 3/3 साठी, dy काढावं लागेल 3/3 साठी, dz काढावं लागेल 3/3 साठी अँड आफ्टर दॅट x काढावं लागेल मग dx/d, y dy/d अँड z dz/z. सॉरी माफ करा थोडासा आवाज खराब असल्यामुळे डिस्टर्ब होईल तुम्हाला. सो dx/d, dy/d, dz/d. ओके. सो एक्स वाय झेड काढणं हे फार लेंदी प्रोसिजर आहे इन क्रॅमर्स रूल. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं बॅचमध्ये का हा क्वेश्चन जो आहे तो ऑरमध्ये ठेवायचा. आणि काय अटेम्प्ट एनी वन. अटेम्प्ट एनी वन आहे तर तुम्ही सरळ सरळ कोलिनियर पॉईंटवाला क्वेश्चन विथिन 5 मिनिट 4 मिनिट सॉल्व्ह करू शकत होते. त्याच्यामुळे पेपरमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला डूज अँड डोंट्स. तर डोंट्समध्ये सांगितलं होतं का लेंदी क्वेश्चन घेऊन सॉल्व्ह करत बसायचं नाही. ठीक आहे. तर कोलिनियर पॉइंट्स आहे किंवा नाही चेक करायचे आहे. तर गिवन 3 पॉईंट दिलेले आहे. तर पहिल्या पॉईंटला काय म्हणतो बेटा मी लेट x1 y1. पहिला पॉईंट आहे 3,1. दुसऱ्या पॉईंटला म्हणतो बेटा मी x2 y2 जो आहे -1,3. तिसऱ्या पॉईंटला म्हणतो बेटा मी x3 y3 जो आहे -3,-2. तर पहिल्या पॉईंटला आपण x1 y1 कोऑर्डिनेट अज्युम करू, दुसऱ्या पॉईंटला x2 y2 आणि तिसऱ्या पॉईंटला x3 y3. हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहे किंवा नाही सांगायचे आहे. तर कोलिनियर म्हणजे बेटा काय होतो का एकाच लाईनवर जर हे तिन्ही पॉईंट असेल, ठीक आहे, तर पहिल्या पॉईंटला आपण ए म्हणू, दुसऱ्या पॉईंटला बी आणि तिसऱ्या पॉईंटला सी. तर ए बी सी ला कोलिनियर कधी म्हणतो आपण वेन इट लाईज ऑन द सेम स्ट्रेट लाईन. ओके. तर आता आपण बाय डिटर्मिनंटचा यूज करून आपण सांगू कोलिनियर आहे किंवा नाही. तो कोलिनियर आहे किंवा नाही हे सांगण्याकरिता मी काय करतो डिटर्मिनंट काढून पाहतो.
तर कशाचं डिटर्मिनंट काढायचं बेटा तुम्हाला? डिटर्मिनंट ऑफ x1 x2 x3 y1 y2 y3 आणि z कोऑर्डिनेट नसल्यामुळे 1 1 1. सो x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट असे 3 कोऑर्डिनेट घेऊ आपण आणि या 3 कोऑर्डिनेटचा यूज करून आपण गिवन पॉइंट्स कोलिनियर आहे किंवा नाही हे सांगू. ते तिन्ही पॉइंट्स मी पुटअप करतो बेटा. x1 आहे 3, x2 आहे -1, x3 आहे -3, y1 आहे बेटा 1, y2 आहे 3, y3 आहे -2 आणि 1 1 1. तर अशा पद्धतीने मी x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 हे तिन्ही काय केलेलं आहे मी इथे पुटअप केलेलं आहे डी मध्ये. सो डी स्टँड फॉर डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट काढून पाहू आपण कोऑर्डिनेट्सचा. तर डिटर्मिनंट कसं काढायचं बेटा? फर्स्ट एलिमेंट इनटू कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. तो फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट करायचं, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर जे रिमेनिंग एलिमेंट आहे यात काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 1 जा 3 मायनस 1 इंटू -2 -2. सो 3 1 जा 3 मायनस 1 इंटू -2 -2 मायनस मायनस प्लस. सो फर्स्ट एलिमेंट इंटू कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट मायनस सेकंड एलिमेंट 1. तर सेकंड एलिमेंट 1 सिलेक्ट करा, त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा, बाकी एलिमेंटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -1 1 जा -1 मायनस 1 इंटू -3 -3. सो -1 1 जा -1 मायनस 1 इंटू -3 -3 मायनस मायनस +3 प्लस थर्ड एलिमेंट इज 1. तर 1 चा बेटा रो आणि 1 चा कॉलम कॅन्सल करा, बाकी याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -1 इंटू -2 +2 मायनस 3 इंटू -3 -9. सो मायनस इंटू मायनस +2 मायनस 3 इंटू -3 -9 मायनस मायनस काय होईल? प्लस. नाव 3 + 2 5 5 3 जा 15. 3 + 2 5 5 3 जा 15 मायनस 3 - 1 2 2 इंटू 1 2 and 9 + 2 11 11 1 जा 11. So 15 - 2 15 - 2 13 13 + 11. So 11 - 2 केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, किंवा 15 - 2 केलं तरी चालेल, किंवा 15 + 11 - 2 केलं तरी चालेल. तर 15 + 11 होतो बेटा 26. 26 - 2 इज 24. सो डिटर्मिनंट जे आहे ते किती मिळत आहे तुम्हाला? 24. सो डिटर्मिनंट जर 24 मिळत आहे मीन्स इट इज नॉट इक्वल टू 0. सो इफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 देअरफॉर द गिवन पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. गिवन पॉइंट जे आहे ते कोलिनियर नाही आहे. याचं मागे रिझन काय बेटा? का डिटर्मिनंट जे आहे ते 0 आलं नाही. डिटर्मिनंट जर 0 आलं असतं, इफ determinant is equal to 0, then we can say that the given points are collinear. But here the determinant is not equal to 0. 24 means not equal to 0. Hence the given points are called as a non-collinear point. This is your question B2. तर पहा बेटा, क्रॅमर्स रूलला अटेम्प्ट करणे आणि इथे अटेम्प्ट करणे, इथे एकच 3/3 सोडवायचं आहे, तिथे 4 वेळा 3/3 सोडवायचं आहे तुम्हाला डिटर्मिनंट. तर टाइम याच्या 4 पट लागेल तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं का क्रॅमर्स रूलला ऑरमध्ये टाका, त्याच्या ऑरमधला क्वेश्चन सोडवा. एक तर एरिया ऑफ ट्रायंगल येईल, नाही तर कोलिनियर पॉईंट्स येईल. तर कोलिनियर पॉईंट्स आलेला आहे. तर आपली जे गेसिंग होती ते 100% आपली पेपरमध्ये आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी, फाइंड इनवर्स बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. कन्फर्म सांगितलं होतं, कन्फर्म पेपरमध्ये आलेलं आहे आणि कंपल्सरी आहे, याला ऑर नाही आहे, हा सोडवाच लागेल. तर सोल्युशनमध्ये काय करणार बेटा? सर्वात पहिले आपण सोल्युशनमध्ये लेट गिवन मॅट्रिक्सला मी एक ए मॅट्रिक्स म्हणतो. 1 2 3 2 4 5 3 5 6. ओके बेटा. तर सर्वात पहिले ॲडजॉईंट काढायचं आहे. तर ॲडजॉईंट काढायसाठी तुम्हाला काय पाहिजे? कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ॲडजॉईंट कशासाठी काढावं लागेल तुम्हाला? इनवर्स. बिकॉज व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ए इनवर्स? ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए.
तर सर्वात पहिले बेटा मी डिटर्मिनंट ऑफ ए काढतो, बिकॉज इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन ए इनवर्स एक्झिस्ट. सो डिटर्मिनंट ऑफ ए काढणार आपण. सो डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 2 3 4 5 5 6. सो याला पर्याय नाही आहे, ऑर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा सोडवाच लागेल. ठीक आहे. सो डिटर्मिनंट काढत असताना आपण डिटर्मिनंट कसं काढतो बेटा, फर्स्ट एलिमेंट इनटू को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट एलिमेंटचा रो कॉलम डिलीट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होईल, 4 6 24 मायनस 5 5 25 मायनस सेकंड एलिमेंट. सेकंड एलिमेंट आहे बेटा 2. 2 ला सिलेक्ट करायचा, 2 चा रो कॉलम डिलीट करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 6 12 3 5 15 2 6 12 माइनस 3 5 15 प्लस थर्ड एलिमेंट इनटू कोफैक्टर ऑफ थर्ड एलिमेंट. सो 2 5 10 4 3 12 2 5 10 माइनस 2 5 10 माइनस 4 3 12. तर बॅच स्टुडंट अंडरस्टँडेबल राहणार आहे तुम्हाला. थोडंसं मी फास्ट शिकवत आहे कारण व्हिडिओची जे लेंथ आहे ते कमी झाली पाहिजे. न्यू स्टुडंट थोडंसं तुम्हाला अंडरस्टँड करायला कठीण जाईल, बट व्हिडिओला व्यवस्थित स्लोली पहा, तुम्हाला नक्कीच पूर्ण प्रॉब्लेम समजेल. ठीक आहे. रेग्युलर स्टुडंट तुम्हाला सांगायची गरज नाही, ऑलरेडी हे सर्व कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर आहे, फक्त तुम्ही आन्सर चेक करा आपले. सो 1 24 मायनस 25 मायनस 1 12 मायनस 15 मायनस 3 10 मायनस 12 मायनस 2 1 into minus 1 minus 1 minus into minus plus 2 3s are 6 plus 3 into minus 2 minus 6. Okay, so plus 6 minus 6 cancel, minus 1. So determinant of a is equal to minus 1, that is not equal to 0, therefore a inverse exists. A inverse exists. तर a inverse कधी exist राहील बेटा, जेव्हा determinant 0 नाही येईल तेव्हा. तर डिटर्मिनंट 0 येत नाही म्हणजे समजून जायचं का ए इनवर्स जे आहे ते एक्झिस्ट राहणार आहे. ए इनवर्स तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ए झालं, एक पार्ट क्लिअर झाला आपला. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ ए काढला आपण, एक पार्ट क्लिअर झाला. आता काय काढायचं बेटा आपल्याला, ॲडजॉइंट ऑफ ए. तर ॲडजॉइंट ऑफ ए काढायचा असेल तर आपल्याला तयार करावं लागतं बेटा को फॅक्टर मॅट्रिक्स. म्हणून मी इथे काढणार आहे आता को फॅक्टर ऑफ ऑल एलिमेंट्स. कोफॅक्टर ऑफ ऑल एलिमेंट्स काढावं लागेल. सो कोफॅक्टर ऑफ ऑल एलिमेंट्स सर्वात पहिले काढू बेटा आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11. आता A11 म्हणजे काय होईल बेटा, पाय मी इथे मार्क करून देतो. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम, A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, तसंच A22 A23 A31 A32 A33. सो A33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे 6. तो को फॅक्टर काढायचा आहे A11चा. A11 म्हणजे बेटा 1. A11 म्हणजे काय होईल, 1 होईल. सो 1चा को फॅक्टर कसं काढणार आपण बेटा, 1चा रो आणि 1चा कॉलम डिलीट करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 4 24 मायनस 25. सो 6 4 24 मायनस 25. आणि फर्स्टला साईन काय द्यायचं बेटा, फर्स्टला साईन द्यायचं प्लस. सो 24 मायनस 25 मायनस 1 इंटू प्लस इज अ -1. हे झालं को फॅक्टर ऑफ A11. असंच बेटा प्रत्येकाचं को फॅक्टर काढायचं आहे तुम्हाला. को फॅक्टर ऑफ A22 A12, को फॅक्टर ऑफ A13, को फॅक्टर ऑफ A21, को फॅक्टर ऑफ A22, को फॅक्टर ऑफ A23, को फॅक्टर ऑफ A31, को फॅक्टर ऑफ A32, को फॅक्टर ऑफ A32 अँड को फॅक्टर ऑफ A33. तर असे सर्वांचे आपल्याला को फॅक्टर काढावं लागेल. A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. या सर्वांचे आपल्याला काय काढायचं बेटा, को फॅक्टर. तो को फॅक्टर काढणे म्हणजे काय करणे, रो आणि कॉलम डिलीट करून काय करायचं आहे तुम्हाला, एलिमेंट्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. साइन प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ठीक आहे. सो A12 म्हणजे बेटा आपला
second row, first row, second column. Cross multiplication, 2 6 are 12 minus 3 5 are 15. 2 6 are 12 minus 3 5 are 15. 12 minus 15 is minus 3. Minus 3 into minus is plus 3. Okay. Next, A13. Cofactor of A13. A13, first row, third column. 2 5s are 10 minus 3 4s are 12. 2 5s are 10 minus 3 4s are 12. So 10 minus 12. 10 minus 12 beta minus 2. Minus 2 into plus is minus 2. A21. A21 means beta second row, first column. 2 6 are 12, 3 5s are 15. Cross multiplication. 2 6 are 12, 3 5s are 15. Remaining element मध्ये काय करायचं? Cross multiplication. 2 6 are 12, 3 5s are 15. 3 5s are 15. 12 minus 15 is minus 3. Minus into minus again plus 3. A22. A22 means beta 4. त्याचा रो आणि कॉलम डिलीट करा. रिमेनिंग एलिमेंट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 6 are 6 minus 3 3s are 9. 1 6 are 6 minus 3 3s are 9. So 6 minus 9 is minus 3. Next, A23. A23, second row, third column. Cross multiplication. 1 5s are 5, 2 3s are 6. 1 5s are 5 minus 2 3s are 6. 5 minus 6 minus 1 minus minus plus 1. Okay, cofactor of element A31. A31, third row, first column. Third row, first column. 2 5s are 10, 3 4s are 12. 2 5s are 10 minus 3 4s are 12 is equal to. So 2 5s are 10, 3 4s are 12. So 10 minus 12 minus 2 as it is. Next. Next is beta A32. A32, third row, second column. Again cross multiplication. 1 5s are 5, 3 2s are 6. 1 5s are 5, 3 2s are 6. Again minus into minus plus 1. Minus 1 will minus into minus क्या will? Plus 1 will. And cofactor of element A33. So cofactor of element A33 sign is plus. So third row and third column. 1 4s are 4, 2 2s are 4. 1 4s are 4 minus 2 2s are 4. Answer is 0. So this is called as a cofactor of all elements. So cofactor of all elements काढल्यानंतर काय करणार बेटा आपण तयार? Cofactor matrix. Next step is cofactor matrix. So cofactor matrix is what? Cofactor matrix. रो वाइज लिखना है बेटा. -1 3 -2. कसं लिहायचं? रो वाइज A11 A12 A13. -1 3 -2 3 -3 1 and -2 1 0. This is called as a cofactor matrix. And adjoint of matrix A. So adjoint of matrix A is equal to transpose of cofactor matrix. Cofactor matrix चा काय करायचं बेटा? ट्रान्सपोज घ्यायचा, called as a adjoint of matrix A. So adjoint of matrix A is equal to transpose of cofactor matrix. Transpose means बेटा converting rows into column. So row आहे -3 3 -2 याला बनवायचं column. ओके, कन्वर्टिंग रो इंटू कॉलम. हा जो रो आहे याला काय बनवायचं बेटा? कॉलम. -1 3 -2. सेकंड 3 -3 1. 3 -3 1. जो सेकंड रो आहे त्याला बनवायचा सेकंड कॉलम. जो थर्ड रो आहे त्याला बनवायचं थर्ड कॉलम. सो फर्स्ट रोला बनवलं बेटा फर्स्ट कॉलम, सेकंड रोला बनवलं आपण सेकंड कॉलम आणि थर्ड रोला बनवलं बेटा आपण थर्ड कॉलम, कॉल्ड एज ए ट्रांसपोज ऑफ ए मॅट्रिक्स. So how to find the adjoint of matrix? Adjoint of matrix is equal to cofactor matrix transpose. Transpose of cofactor matrix. Now final step. So final step is inverse of matrix A. Inverse of
matrix A. So inverse of matrix A. So inverse of matrix A is denoted by A inverse. Formula is 1 upon determinant of A into adjoint of A. So determinant of A is -1 and adjoint of A is -1, 3, -2, 3, -3, 1 and -2, 1, 0 is called as a adjoint of A. Now 1 by -1 is -1. So -1 into -1 plus 1, minus into plus, minus, -1 into minus, plus, minus, plus, minus, प्लस मायनस 0. तर -1 नी मल्टिप्लाय करणे म्हणजे बेटा जे प्लस आहे ते काय होतील मायनस आणि जे मायनस आहे ते काय होतील प्लस. सो दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ ए इनवर्स. आणि बेटा मी तुम्हाला कॅल्सीवर शिकवलं आहे हाऊ टू चेक द कॅल्क्युलेटेड ए इनवर्स ऑन कॅल्सी. तर कॅल्सीवर आपण कशा पद्धतीने ए इनवर्स चेक करू शकतो हे ऑलरेडी मी तुम्हाला बॅचमध्ये टीच केलेलं आहे, शिकवलेलं आहे. तर ए इनवर्स काढल्याबरोबर लगेच चेक करून घ्यायचं. तर ए इनवर्स काढणं थोडं लेंदी प्रोसिजर होती, पण आपल्याकडे पर्याय नव्हता बेटा. आपल्याला याला ऑर क्वेश्चन नव्हता, आपल्याला हे सोडवावंच लागलं. ठीक आहे, चला फास्ट व्हिडिओला थोडंसं फास्ट करतो, थोडा फास्ट ॲन्सर काढून देतो आहे. याच्यामुळे कारण आहे का व्हिडिओ थोडासा कॉम्पॅक्ट झाला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बेटा ए बी ट्रान्सपोज काढायचं. काय काढायचं आपल्याला ए बी ट्रान्सपोज. सो लेट A is equal to 1, 2, 5, 3 and B is equal to 2, 6, -3, 4. तर काय करायचं बेटा ए बी ट्रान्सपोज. व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड ए बी ट्रान्सपोज. सो हाऊ टू फाइंड ए बी ट्रान्सपोज? फर्स्ट फाइंड A into B. First find A into B. So A matrix is 1, 2, B matrix is 5, 3. Sorry, A matrix is 1, 2, 5, 3, B matrix is 2, 6, -3, 4. So A matrix into B matrix. So how to multiply the two matrix? By using concept first row, first column. आठवा बेटा कसं सोडवलं होतं आपण? एलिमेंट काय घेतला होता? रो मधला फर्स्ट, कॉलम मधला फर्स्ट. 1 into 2, 2 प्लस रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड. 2 into -3, -6. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. कॉलम संपल्यानंतर बेटा कॉलम नंबर सेकंड. अगेन रो मधला फर्स्ट, कॉलम मधला फर्स्ट. 1 into 6, 6 प्लस रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड. 2 4 जा 8. सर्व कॉलम संपल्यानंतर काय चेंज करायचं बेटा? रो चेंज करायचं. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. अगेन फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट एलिमेंट. 5 2 जा 10. रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड मल्टिप्लाय करायचा. 3 into -3, -9. त्यानंतर कॉलम संपला बेटा. कॉलम नंबर नेक्स्ट. सेकंड रो फर्स्ट, सेकंड कॉलम. फर्स्ट इंटू फर्स्ट. रो मधला फर्स्ट, कॉलम मधला फर्स्ट. 5 6 जा 30 अँड रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड. 3 4 जा 12. रो मधला सेकंड घ्यायचा, कॉलम मधला सेकंड घ्यायचं. रो मधला फर्स्ट, कॉलम मधला फर्स्ट मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय करणार बेटा आता आपण? शेवटी आपण मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ॲडिशन करून घेऊ. प्लस मायनस मायनस. 2 -6 -4. 6 + 8 बेटा 14. 10 + -, 10 - 9 1 and 30 + 12 is 32. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए बी. हे झाली बेटा व्हॅल्यू कशाची आपली? ए बीची. बट आपल्याला ए बीची व्हॅल्यू नको, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए बी ट्रान्सपोज. व्हॉट वी हॅव टू फाइंड? ए इंटू बीचा ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज मीन्स व्हॉट? कन्वर्टिंग रोज इंटू कॉलम और कन्वर्टिंग कॉलम इंटू रोज. सो -4 14 रो आहे, मी -4 14 ला बनवतो कॉलम. 132 रो आहे, मी 132 ला बनवतो बेटा कॉलम. So converting these rows into columns, is called as a transpose of a matrix. तर पहा बेटा मिनिमम टाईममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. 4 minutes ओनली, लेस दॅन 4 minutes. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता?
ए बीचा ट्रान्सपोज काढू शकता, जो की आपण ऑलरेडीच आपल्या बॅचमध्ये घेतलेला आहे. आपण थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम घेतले होते. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज दाखवलं होतं. इथे फक्त ए बी ट्रान्सपोजच काढायचं आहे. तर पहिले ए इंटू बी मल्टिप्लाय केलं आणि त्याचा ट्रान्सपोज काढून घेतला, दॅट इज ए बी ट्रान्सपोज. नेक्स्ट फाइंड के. काय काढायचं आपल्याला? के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं का एक्स राहू शकतो, फाइंड एक्स किंवा फाइंड के, फाइंड पी, फाइंड क्यू, व्हेरिएबल कुठलाही असू शकते, कॉन्सेप्ट तोच वापरायचा आहे. तर सेम बेटा मी तुम्हाला IMP मध्ये मार्क करून दिला आहे का एक प्रॉब्लेम येईल, फक्त मी के ऐवजी काय दिलं होतं, एक्स दिलं होतं, तर इथे के आलेला आहे. तर सेम केचा प्रॉब्लेम सुद्धा आपण बॅचमध्ये ऑलरेडीच सोडवलेला आहे. तर प्रॉब्लेम आहे बेटा 2 मायनस के 7 3 मायनस 4 3 8 मायनस 11 33. हे आहे बेटा डिटर्मिनंट. ओके, आणि याला इक्वेट करायचं कोणासोबत, 0 सोबत. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ते 0 आहे. तुम्हाला त्यासाठी के ची व्हॅल्यू किती येईल काढायची आहे. तर कसं काढणार आपण? फर्स्ट एलिमेंट इंटू को फॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट एलिमेंटचे को फॅक्टर -4 इंटू 33 3 इंटू -11. So -4 into 33 is -4 3s are 12, 4 3s are 12 plus 1 13. So -132 minus 3 into 11, 11 3s are 33. So minus plus minus second element is minus k. So k चा काय करायचं बेटा? रो आणि कॉलम डिलीट करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 into 33 99 minus 3 into 8 24. So 3 into 33 99 minus 8 3s are 24 plus third element 7. So 7 चा काय करायचं बेटा? रो आणि कॉलम कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 into -11 minus 33 minus 4 8s are 8 4s are 32. So minus plus, which is equal to 0. So therefore twice it is 3 into -11 minus 33 minus plus. So minus 132 plus 33 is minus 99. Minus plus k. 99 minus 24 is 75. 9 minus 4 5, 9 minus 2 7 plus 7 in bracket. Minus 33 plus 32 is minus 1 is equal to 0. Therefore 2 9s are 18, 2 9s are 18 plus 1 19 plus 75 into k 75k, 7 into -1 -7 is equal to 0. So minus 198 minus 7 is minus 225 plus 75k is equal to 0. Sorry, minus 205. Okay, so 198 plus 2 200, 200 plus 5 205. Now what we have to calculate? We have to calculate the value of k. So 75k minus 205 transfer to this side plus 205. Therefore k is equal to 205 multiplied by 75 divided by 75. So finally k is equal to 5 4s are 20, 5 1s are 5 and 5 1s are 5 and 5 5s are 25. So 41 by 15 should be your final answer. 41 by 15. So 205 by 75, that is 41. So 5 into 41, 5 into 15, 15 5s are 75. So 41 and 15 is not divisible. So एक तर फ्रॅक्शन ठेवू शकता किंवा कॅल्सीवर ठेवा 41 by 15. You will get the answer in point 2 point something. Okay. So this is the concept of finding the k. डिटर्मिनंटचा वापर करायचा, 1 by 1 डिटर्मिनंट सॉल्व करत आणायचं 3 by 3 आणि शेवटी तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल? के ची व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन इज युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला फाइंड साइन 75. सो कन्फर्म सांगितलं होतं बेटा मी तुम्हाला एक्झाम मध्ये, कन्फर्म सांगितलं होतं
अँगल पण 75 आला. सो पहा आपली जे गेसिंग आहे, आपली जे प्रिडिक्शन आहे ते 100% उतरते पेपरमध्ये. हे आता तुमचं क्लिअर झालं असेल. सो युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला फाइंड द व्हॅल्यू ऑफ 75. सो सोल्युशन sin 75. So sin 75 can be either written by using sin 45 plus 30. So 45 plus 30 is 75. Now this is sin A plus B, compound angle. So sin A plus B is sin A cos B plus cos A sin B. This is the formula to find sin A plus B, compound angle. So what is sin A plus B? A means 45, B means 30. Sin A plus B is sin A cos B plus cos A sin B. Sin A cos B plus cos A sin B. So sin 45 is 1 by root 2. Sin 45 is 1 by root 2. And cos 30 is root 3 by 2. Cos 30 is root 3 by 2. Plus cos 45. Cos 45 is 1 by root 2. Cos 45 is 1 by root 2. And sin 30. Sin 30 is 1 by 2. So sin 30 is equal to 1 by 2. So what we get? Root 3 ones are root 3 upon 2 into root 3. 2 into root 2, 2 root 2. 1 ones are 1 upon 2 into root 2, 2 root 2. So denominator is same. Add the numerator, root 3 plus 1. Which rule? A by C plus B by C. So A plus B by C. So final answer is root 3 plus 1 by 2 root 2. Okay. So this is the value of sin 75. Which formula? Compound angle formula. Now too easy. Solution. What we have to find? We have to find tan 66 minus tan 69 degree divided by 1 plus tan 66 degree into tan 69 degree. So which formula beta? Tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. A means 66, B means 69, which is equal to tan A minus B, which is equal to tan A minus B. So this is the formula we have to use here. Which formula? Compound angle formula. So tan A plus B. What is tan A plus B? Tan A plus B is equal to tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. So tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B is tan A minus B. So A means which angle? A means 66, B means 69. So tan 66 minus 69 is minus 3 degree. 66 minus 69 is minus 3 degree, and tan of minus 3 degree is minus tan 3 degree. Okay, which rule? What is sine of minus theta, cos of minus theta? Sine of minus theta by cos of minus theta is tan of minus theta. So sine of minus theta is minus sine theta, and cos of minus theta is directly cos theta, which is equal to tan of minus theta. So minus as it is, sin theta by cos theta is tan theta is equal to tan of minus theta. So tan of minus theta is equal to minus tan theta. So tan of minus 3 is equal to minus tan 3. अगर बेटा आप इसे आगे सॉल्व करते हो तो आपका आंसर पॉइंट में आएगा. आप कैलसी पे पुटअप कीजिए माइनस tan 3 डिग्री, यू विल गेट द आन्सर इन पॉइंट. पॉईंटमध्ये आन्सर मिळणार बेटा तुम्हाला. तर पॉईंटमध्ये आन्सर काढण्यासाठी माझ्याकडे कॅल्सी नसल्यामुळे मी इथे स्टॉप करतो. तुम्ही कॅल्सीनी आन्सर काढून पाहू शकता माइनस tan 3 डिग्री. तर अशा पद्धतीने ट्रिग्नॉमेट्रीचे दोनच प्रॉब्लेम आले होते आणि तेही कंपाऊंड अँगलवर. आणि मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं होतं का कंपाऊंड अँगलवर जे आहे ते प्रॉब्लेम 2 मार्क्ससाठी येणार आणि सेम प्रॉब्लेम मी दिलं होतं तुम्हाला.
साइन 75, साइन 120, साइन 120ला कसं लिहिलं होतं बेटा आपण 90 + 30, तर साइन 75ला कसं लिहिलं साइन 45 + 30. ओके. आणि एक क्वेश्चन राहिलेला आहे आपला कोणता पार्शियल फ्रॅक्शन, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. सो रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन पहा बेटा 1 2 3 3 डिनॉमिनेटर आहेत. सो 3 डिनॉमिनेटरचा सेम प्रॉब्लेम आपल्या बॅचमध्ये आपण घेतलेलाच आहे. ए बी सी किती लिनियर फॅक्टर आहे ते 1 2 3. तो सर्वात पहिले काय चेक करतो बेटा आपण प्रॉपर आहे का इम्प्रॉपर. तर न्यूमरेटरचा पॉवर चेक करतो आणि डिनॉमिनेटरचा पॉवर चेक करतो. तो न्यूमरेटरचा पॉवर आहे बेटा 2 x x x x क्यूब, डिनॉमिनेटरचा पॉवर आहे 3. तर डिनॉमिनेटरचा पॉवर जो आहे तो लार्जर आहे न्यूमरेटरच्या पॉवरपेक्षा, म्हणून आपण इथे कोणती मेथड यूज करणार आहोत प्रॉपर फ्रॅक्शन. तर प्रॉपर फ्रॅक्शन जे आहे ते 3 टाईपचे आहे, लिनियर, नॉन लिनियर आणि रिपीटेटिंग. तर पॉवर सर्वांचा 1 असल्यामुळे याला मी काय म्हणतो लिनियर. लिनियर असेल तर कसं लिहायचं बेटा a अपॉन फर्स्ट डिनॉमिनेटर प्लस b अपॉन सेकंड डिनॉमिनेटर प्लस c अपॉन थर्ड डिनॉमिनेटर. a अपॉन फर्स्ट डिनॉमिनेटर, b अपॉन सेकंड, c अपॉन थर्ड. याला देऊ बेटा आपण इक्वेशन नंबर 1. नाव आता काय करू आपण एलसीएम काढू. तर एलसीएम कसं काढायचं पहा, लक्ष द्या. तिघांची प्रोडक्ट करून घेतो मी. डिफरंट डिनॉमिनेटर असेल तर काय करायचं तिघांचं प्रोडक्ट करून घ्यायचं. सेम असेल तर सेम पैकी जे लार्जेस्ट आहे ती घ्यायची. इथं सेम नाही आहे म्हणून तिघांचंही प्रोडक्ट केलं मी. त्यानंतर ए घ्यायचं. एच्या डिनॉमिनेटरमध्ये काय x+1 x+1 लिव्ह करा, बाकीच्या 2 फॅक्टरनी मल्टिप्लाय करा. बीच्या डिनॉमिनेटरमध्ये काय बेटा x+2 लिव्ह करा, बाकीच्या 2 फॅक्टरनी मल्टिप्लाय करा. x+1 x+3. सी इंटू सीच्या डिनॉमिनेटरमध्ये काय बेटा x+3 लिव्ह करा, काय राहणार x+1 x+2. तर जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते लिव्ह करा आणि बाकीच्या 2 फॅक्टरनी मल्टिप्लाय करा. मी लेफ्ट हँड साईड लिहितो. लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहित आहे मी. तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर कसे आहे सेम. तर सेम डिनॉमिनेटर काय करतो बेटा आपण सेम डिनॉमिनेटर आपण कॅन्सल करतो. काय राहणार मग x² इज इक्वल टू a इन ब्रॅकेट x+2 x+3 b इन ब्रॅकेट x+1 इंटू x+3 प्लस c इन ब्रॅकेट x+1 x+2. याला द्यायचं बेटा इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू काढायची आहे बाय युझिंग इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये सर्वात पहिले काय पुट करायचं पुट फर्स्ट डिनॉमिनेटर इक्वल टू 0. फर्स्ट डिनॉमिनेटर काय बेटा x+1 इक्वल टू काय पुटअप करायचं आपल्याला 0. सो दॅट x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला +1 ट्रान्सफर टू दिस साईड +1 ट्रान्सफर टू दिस साईड -1. तर जिथे जिथे x आहे तिथे काय ठेवायचं आता आपल्याला -1 ठेवायचं आहे. तर x ऐवजी -1 -1चा स्क्वेअर बेटा +1 a इन ब्रॅकेट x ऐवजी -1 + 2 is 1 and -1 + 3 is 2. x ची व्हॅल्यू -1 प्लस x ची व्हॅल्यू -1 + 1 0 0 इंटू एनिथिंग 0. x ची व्हॅल्यू -1 + 1 0 0 इंटू एनिथिंग 0. डायरेक्ट 0 लिहा बेटा, टाइम सेव्ह करा. सो 2 1 जा 2 मल्टिप्लाइड बाय 2 ट्रान्सफर करा इकडे काय होईल डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू a. समजलं सर्वांना. नसेल समजलं तर एक स्टेप वाढून घ्यायची आहे तुम्हाला. a in bracket 2 1 जा 2 multiplied by 2 transfer to this side divided by 2. So what is the value of a? A value is 1/2. a value मिळाली बेटा. आता b व्हॅल्यू काढायची. b व्हॅल्यू साठी काय करायचं पुट सेकंड डिनॉमिनेटर इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज सेकंड डिनॉमिनेटर x+2 इक्वल टू 0. So put second denominator equal to 0. So what is the value of x? +2 transfer this side -2. So put x as a -2. -2 square is +4 and -2 + 2 0 0 into anything 0. b in bracket -2 + 1 is -1 -2 + 3 is 1 and -2 + 2 0 0 into anything 0. So 4 is equal to b into -1 1s are -1 b into -1 -b transfer this side +b and +4 transfer this side -4. So this is the value of b as a -4.
Now C value. So for C value, put third denominator equal to 0. Third denominator is x plus 3 equal to 0. So x is equal to minus 3. So put x is equal to minus 3 in equation number second. So minus 3 square is 9. Minus 3 plus 3 0. 0 into anything 0. Minus 3 plus 3 0. 0 into anything 0. C in bracket. Minus 3 plus 1 is minus 2. Minus 3 plus 2 is minus 1. So 9 is equal to C into bracket. Minus 2 into minus 1 is plus 2 multiplied by 2, transfer this side, divided by 2. So C value is 9 by 2. Okay. So minus 2, minus 3 plus 1 is minus 2. Minus 3 plus 2 is minus 1. Minus into minus plus 2 ones are 2 multiplied by 2 divided by 2. So put this ABC value in our equation number 1. So last step is substitute ABC value in equation number 1. So final step, put A, B and C in equation number 1. So in equation number 1, I am substituting the value of A, B and C. So A value is 1 by 2, B value is minus 4 and C value is 9 by 2. So you can write 1 by 2 in the numerator also, like that. So after that 1 upon 2 कुठे येऊन जाईल बेटा डिनॉमिनेटर मध्ये, प्लस इंटू मायनस मायनस 4 अपॉन x प्लस 2 प्लस 9 डिवाइड मध्ये चालला येईल 2 x प्लस 3. So this should be the final value of x square upon x plus 1, x plus 2, x plus 3. So this should be our final answer. So resolving a simple fraction, or sorry, resolving a fraction into number of simple fraction. Resolving a fraction into number of simple fraction is called as a partial fraction. So partial fraction चे example आहे आणि बॅच मध्ये झालेलं आहे ऑलरेडी x plus 1, x plus 2, x plus 3 ऑलरेडी बॅच मध्ये झालेला आहे. सो मी तुम्हाला बिलकुल विचारणार नाही का सॉल्व केलं का, तुम्ही सॉल्व नक्कीच केलं असणार. आणि याला ऑर होतं बेटा रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. सेम प्रॉब्लेम कॉपी पेस्ट आपल्या बॅच मध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल काही नवीन स्टुडंट जे पाहत आहे कॉपी पेस्ट, तर तुम्ही माझे जे स्टुडंट आहे त्यांच्यासोबत डिस्कस करून विचारू शकता का हे सेम प्रॉब्लेम माझ्या क्लासमध्ये मी घेतले आहे किंवा नाही. ओके, तर तुम्ही सुद्धा अजूनही क्लासला जॉईन करू शकता आणि अशाच पद्धतीने पूर्ण पेपर आउट ऑफ सॉल्व करू शकता. तर माझा जो रिझल्ट आहे 100 आउट ऑफ 100चा नंबर ऑफ स्टुडंटचा, ते त्यापैकी 100 तुम्ही सुद्धा होऊ शकता. लवकरात लवकर बॅचला जॉईन करा. झालेले टॉपिक सर्व रिवाइज करून मिळेल. आता PA टेस्ट 2 ची तयारी करावी लागेल पहिले. ठीक आहे, चला. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बेटा तो आहे 1 अपॉन एक्स क्यूब मायनस 1. तर मी 1 ला काय लिहितो बेटा 1 क्यूब. तो रूल लागेल इथे ए क्यूब मायनस बी क्यूब इज ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. याला असं लिहावं लागेल बेटा. कोणता रूल आहे तो ए मायनस बी और ए क्यूब मायनस बी क्यूब इज ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीने काय करणार बेटा तुम्ही याला फॅक्टराइज करणार. तो फॅक्टराइज केल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे का फॅक्टर जो आहे पहिला फॅक्टर 1 अपॉन एक्स क्यूब मायनस 1 चे जेव्हा आपण फॅक्टर क्रिएट करू 1 अपॉन एक्स मायनस 1 ए मायनस बी ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 1 एक्स प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1. तर जेव्हा आपण फॅक्टर क्रिएट करू तर पहिला फॅक्टर आपल्याला लिनियर दिसतो आहे. दुसरा फॅक्टर बेटा नॉन लिनियर आहे कारण त्याचा पॉवर 1 नाही आहे आणि पॉवर 1 नाही आहे आणि त्याला आपण फॅक्टराइज पण करू शकत नाही. त्याचे फॅक्टर पाडू शकत नाही. 2 टर्मचा प्रोडक्ट 1 आणि 2 टर्मचे ॲडिशन 1 होऊ शकत नाही. 1 1 जा 1 होईल आणि 1 + 1 2 होईल. तर इथे 2 अवेलेबल नाही आहे. याचे फॅक्टर क्रिएट करता येत नाही. मग ज्याचे फॅक्टर क्रिएट करता येत नाही त्याला कसं लिहितो बेटा आपण
बी एक्स प्लस सी अपॉन नॉन लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टरला कसं लिहितो बेटा आपण? ए अपॉन बी अपॉन सी अपॉन. नॉन लिनियर असेल तर कसं लिहायचं? बी एक्स प्लस सी अपॉन असं लिहायचं नॉन लिनियर असेल तर. अगेन दोनच डिनॉमिनेटर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. दोनच डिनॉमिनेटर असेल बेटा तर काय करायचं? दोनच डिनॉमिनेटर असेल तर डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं.